काका नमस्कार करते. माई, काकू, बाबा, बघा कोण आलंय. आई, इरा. शैलेश, तू आणि असं अचानक? यावंच लागलं, पर्याय नव्हता. दिशा, गंधार, सुखी राहा. शैलेश काका अचानक आला नाही? गंधारशी जाऊन बोलण्यात काही पॉइंटच नाहीये. तो ऑलरेडी अपसेट असेल. काय करावं मला काही सुचत नाहीये, सांग ना. गंधार आणि शैलेश काका एकमेकांशी सरळ बोलत नाहीत ना ग. त्यात हा लग्न करून आलाय. त्यांच्यात काही वाद झाले तर म्हणजे ते बोलतील तेव्हा. इन केस घरात काही झालं, वाद झालाच तर तू घरात असलेली बरी ना. काय वाटतं तुला? कार्तिक, श्रुती, काय चाललंय घरात मला कोणी सांगेल? आसावरीने फोन करून सांगितलं तेव्हा कळलं मला. काका तुम्ही प्लीज चिडू नका. चिडू नको तर काय करू? माझा मुलगा कोणाशी लग्न करून त्यानं घरात घेऊन येतो आणि मला राग नाही यायला पाहिजे. काका दिशा खूप चांगली मुलगी आहे. म्हणजे माझी सगळ्यात जवळची आणि जुनी मैत्रीण आहे ती. अच्छा, म्हणजे ती तुझी मैत्रीण आहे म्हणून यांनी कसंही लग्न केलं तरी ते जस्टिफाय होतं का? काका तू बस ना एक मिनिट. बरं नको बसूस, पण मला सांग, त्यांनी लग्न केलंय तुला कोणी सांगितलं? आसावरीने. एक्झॅक्टली. आणि काकूला हे लग्न पटलं नाहीये म्हणजे तिने तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगितलं असेल ना तुला. मग हा पॉइंट ऑफ व्ह्यू चुकीचा आहे का? नाही असं म्हणत नाहीये मी, पण एवढं निगेटिव्ह विचार करण्यासारखंही काही नाहीये ना त्यात. ते मला माहिती आहे, म्हणूनच मला हे लग्न मान्य आहे. अरे मी तेच सांगतो तुला काका. म्हणजे तू म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये? अजिबात नाही. मला हे लग्न मान्य आहे आणि म्हणूनच एवढी धावपळ करत नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद द्यायला आलोय मी. काका तू ना कमाल आहेस. काका मला हे ऐकूनच खूप बरं वाटलं की तुमच्या दोघांपैकी कोणीतरी तरी त्यांच्या बाजूने. बिचारे खूप इनोसंट येतो दोघं. इनोसंट? माझा मुलगा गंधार अगं चक्क लग्न करून आलाय, तो इनोसंट काय म्हणतेस? ऍक्च्युली तिला गंधारला तुझ्या समोर बावळट म्हणता येत नाहीये म्हणून मॉडेस्ट शब्द वापरते. पण आपण बोलूच शकतो ना. मी निघते. हे काय? हे नवीन काय आता? हे वेगळं महाभारत दिसतंय काहीतरी. टायमिंग चुकतोय काका. कालपासून काहीतरी गडबड सुरू. बघ आता, हा राग ना थोडासा वेगळाच आहे. बघ विचार कर.
तर मी तुला म्हणालो होतो ना, मला थोडा वेळ दे, मी सांगतो काय करायचं ते. मी माझ्या पद्धतीने चौकशी केली आहे. मग काहीतरी घोळ आहेच ना त्यात. नाही, उलट सगळं क्लिअर आहे, काही गावड बंगाल नाही. मला असं वाटतं तू हे प्रपोजल स्वीकारावंस. उशिरा निघालास ऑफिसला? हो, जरा बाहेर चाललोय ऍक्च्युली. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आत्ता नको. 5 मिनिटं हवी आहेत मला. देशील ना? देईल ना. 5 मिनिटं काय 10 मिनिटं देईल. बाबा, आईला मी कसं दुखावलं याबद्दल बोलायचं असेल तर प्लीज राहू द्या. अरे पण मी त्याच्यासाठी नाही चालूय. मला आमच्या लग्नाबद्दलही बोलायचं नाहीये. नकोच बोलूस. मग आपल्याकडे इतर काही बोलण्यासारखं उरतच नाही. अरे त्यांना बोलू तर दे, त्याशिवाय कसं कळणार बाबा. गंधार, मला तुझा अभिमान आहे. अरे मी बाप आहे तुझा, पण तुला जे जमलं ते मला नाही जमलं रे, म्हणून अभिमान आहे. तू हिच्यावर प्रेम केलंस आणि तिच्याशी लग्न करून ते सिद्धही करून दाखवलंस. ही संधी फार थोड्याने मिळते रे. तुला मिळाली आणि त्या संधीचं तू सोनं केलंस, म्हणून अभिमान आहे. आणि मी ज्या चुका केल्या त्या तू नाही केल्यास याचं समाधान आहे. हा माझा मुलगा आहे ना, वेड आहे, हट्टी आहे खूप, पण तरी जप त्याला, सांभाळ. तुम्ही दोघं ना एकत्र खूप छान दिसता. बाबा, फोन का नाही उचलत आहे हा? अरे कोण? मगापासून असा अस्वस्थ होऊन फोन लावतोयस. कोणाला लावतोयस फोन? पवनला. पवनला? त्याला तुला फोन करायची गरज आहे? तो तर वेळेच्या आधी येऊन हजर असतो नेहमी. मला वाटतंय तो मुद्दाम फोन उचलत नसेल माझा. चल चल, अरे असं कशाला करेल तो? कामात असेल. आणि तुझा फोन न उचलून नोकरी जाईल ना त्याची. ती ऑलरेडी गेलीये, मी काढलंय त्याला. काय? तू पवनला नोकरीवर का? कधी? हे घ्या, चहा घ्या, चला. अरे हो करा, मी सावकाश ना जरा. गरज होती मला त्याची. तुला कॉफी आणू करे? आणि श्रुती कुठे आहे? अजून कशी नाही आली? अगं हो, येईल का ती? येईल. अजून नाही आली ती. तू हा काय सांगतो ते ऐक जरा, ऐक. अहो नको, तुम्ही ऐका, मला भरपूर काम आहे. अगं चहा घ्या तुम्ही, मी आले. अरे हा तिकडे कुठे चाललास? काय कधी काढलास तू पवनला कामावरनं? हैदराबादला जाण्याआधी. हा? हैदराबादला जाण्याआधी? अरे पण हैदराबादच्या कार्यक्रमाची तर खूप तारीफ केली होतीस तू. बरं, तिथली मॅनेजमेंट पण एकदम फर्स्ट क्लास होती असं म्हणालास तू. होतीच. मग तरी काढलास? पैसे मिळाले ना? हो, उत्तम. बरं, त्यांनी पब्लिसिटी खूप छान केली होती ना? पब्लिसिटी, कौतुक, बडदात सगळं केलं, खूप केलं. अरे म्हणून तर विचारतोय मी, नक्की काढलंस कशासाठी त्याला तू? घरचा नंबर आहे का त्याचा? नाही ना, हा एकच आहे. अरे मग त्याला ज्याने पाठवलं त्याला कॉल कर ना. तो स्वतःहून आला होता कार्यक्रम ऐकायला. अरे उचल, एकदा तरी उचल. मला कळत नाहीये कार्तिक, तू एवढा उतावळ होऊन त्याला का करतोयस फोन? आता काढलायस ना त्याला. हो, पण आता तो विचार बदललाय.
काय? तू ना खरंच मला वेड करून टाकशील. अरे तू जाण्याआधी काढलास त्याला आणि आता परत कामावर घ्यायचंय त्याला. हा म्हणजे आता तरी तसा विचार करतोय. म्हणजे हे त्याला सांगणारच नाहीस तू? आता नाही. अरे का? श्रुतीला हे फारसं पटलेलं नाहीये, त्यामुळे मी शुअर नाही की त्याला परत ठेवू की नको. अरे मग त्याला आता नक्की फोन कशासाठी करतोयस तू? कार्यक्रम छान झाला हे सांगायचं. तुझं ना काय चाललंय मला खरंच कळत नाहीये. चालू दे तुझं, मी आपला चहा पितो माझा. छी, काय चाललंय याचं? खूप जीभ निघते ना तुझी. थांब. तू मारू नकोस मला, मी आधीच सांगते. का नको तू मारू? मारू नकोस. नाही जीभ निघते ना खूप. थांब तिथेच एक थांब. मिनिट एक मिनिट मारायचं नाही. का नाही मारायचं? तू मारतोस मला. तू का जीभ दाखवतेस? अरे मला सेल्फिश. सेल्फिश का सेल्फिश? माझ्या सेल्फी मध्ये जीभ का दाखवली? बरं ठीक आहे, मी हरलो. गुड, जा आता. बाय. हे सगळं कशासाठी? आमच्या बॉक्सर मॅडमचा रुसवा घालवण्यासाठी. कसला रुसवा? हे आहे एवढंस, पण त्यावर एवढा मोठा राग मावतो. आणि प्रॉब्लेम हा आहे की तो दिसतो. अगं सांगावा लागत नाही. मला नव्हता आला राग बी. आला होता, आणि का आला होता हेही कळलंय मला. पण माझी बॉक्सर बायको एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेत असेल हे माहित नव्हतं मला. गोष्टी? कसल्या गोष्टी? मला काही कळत नाहीये तू काय बोलतोय. हो खरंच. बघ किती लक्की आहे मी. बरं झालं आता यापुढे कुठेही गेलो तरी आमच्या एका रूमचा खर्च वाचला. ग मी आणि उत्तरा नेहमी रूम शेअर करत जाऊ ना. तुला राग नाही ना आलाय? याचा अर्थ राग आलाय असं समजायचं का? बरं ठीक आहे, मग मला सांग आम्ही रियाज कुठे करायचा? एक काम करतो, मी किचन मध्ये रियाज करतो, ती रियाजाच्या रूम मध्ये रियाज करेल. म्हणजे कुठल्याच कारणामुळे रूम शेअर करायला नको ना. भानगडच नको ती. आणि गळ्यात एक पाटी टाकतो, कीप सेफ डिस्टन्स. काय वाटेल ते कर, माझं काही म्हणणं नाही. हो ना, सिरियसली ना. किती समजूतदार आहेस तू. नाहीतर अगं बायकांचं कितीतरी म्हणणं असतं यावर. आणि तुला माहितीये का, रात्री ज्या गप्पा होतात शांत निवांत, त्या दिवसभरात किंवा प्रवासाच्या गडबडीत नाही होत. अगं त्यासाठी रूम शेअर केलेलीच बेस्ट आहे. मग एक काम कर ना, तिला घरीच राहायला बोलवून घे ना. मग दिवसभर तुम्ही रूम शेअर करा, शांतपणे निवांतपणे. हा, मी एनिवे दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट होते. हो, कधी होते सांग मला. खून करे ना मी तुझा. खून तर ऑलरेडी झालाय आमचा. या डोळ्यांमध्ये पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच. आणि हे जे प्रेम आहे ना, हा पॉझिटिव्हनेस, ते बघण्यासाठीच हे सगळं करतो. सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. हॅलो, स्वतःवर एवढा कमी कॉन्फिडन्स? प्लीज हा, माझ्या श्रुतीला एवढं अंडर एस्टिमेट नको करू प्लीज. आय एम सॉरी. तुला का राग आला होता हे खूप उशिरा कळलं मला. म्हटलं ना मी, राग नव्हता आला मला. हे जे आहे ना ते ओपन बुक आहे, काही लपत नाही. पुढच्या वेळी तुमच्या रूमचं बुकिंग मी करेन. ओ गॉड, आय लव्ह यू. मला आधी वाटत होतं की तू पवनच्या विषयावरून चिडलीस. यु नो व्हॉट, ही हार्डली मॅटर. बरं झालं ही हार्डली मॅटर्स.
कारण मी परत त्याच्याबरोबर काम करण्याचा विचार करतोय. निघूया. अगं राहू दे, लगेच भरायला लागेल नाही तर. म्हणजे काय गडबडीत आलो ना मी, ऐकल्यावर रावलंच नाही मला तिथे, म्हणून आपला घाईत. घाईत का असे ना, आलात ना, खरंच बरं वाटलं. अहो हा मुलगा असं काही करेल असं वाटलंच नव्हतं मला. झोपच उडाली माझी. खूप एकटं वाटत होतं, पण आता तुम्ही आलात ना, खरंच बरं वाटलं. म्हणजे काय, येणारच ना मी. पण तू मात्र धीराची आहेस हा. कसली धीराची आणि कसलं काय हो? अहो हा असा अचानक या मुलीला लग्न करून माझ्या समोर घेऊन आला. खचलेच मी. पण तशी बरी आहे गती. म्हणजे लग्न अशा पद्धतीने व्हायला नको होतं, पण त्याचे परिणाम काही फार वाईट नाही वाटले मला. अहो काय बोलताय तुम्ही? म्हणजे हे लग्न आपल्या संमतीने नाही झालं किंवा रीतिरिवाज विधी यातलं काहीच नाही झालं, हे खरं आहे. पण मुलगी तशी छान आहे ग, गोड आहे, लागवी आहे. आगाऊ आहे. नाही, मला नाही असं वाटलं. किती तास बघितलं हो तुम्ही तिला? नाही म्हणजे एकदम निष्कर्ष काढताय म्हणून विचारलं. वागायची पद्धत नाही, बोलायची पद्धत नाही. अहो साधी शिस्त नाहीये तिला. नवीन घरे म्हणून गोंधळली असेल का? अहो साधं एक काम करता येत नाही तिला. जे काही काम करायला घेईल ना तिथे घोळ घालून ठेवते. शिकेल हळूहळू. कधी? लहान आहे का आता? लग्न करा हे नाही शिकवावं लागलं. ते बरं जमलं त्यांना. श्रुतीसारखं काही आयुष्यात ध्येय असेल तर तेही नाही. तर सगळ्या मुली सारख्या असतात का असा बरी? अहो काय चाललंय काय तुमचं? का तुम्ही तिला इतकं पाठीशी घालताय? का मी बोलीन त्याच्या विरुद्ध बोलायचंच ठरवलंय तुम्ही? असं नाही ग, मी फक्त माझा अनुभव सांगतो. इतका अनुभव घ्यायला वेळ बरा मिळाला हो तुम्हाला? मला तर अजिबात पटलेली नाहीये ती मुलगी. पण याच मुलीमुळे माझ्या मुलांनी आज मला पहिल्यांदा मिठी मारली. काय? वासावरी, मला खूप आनंद झालाय. छान. नाही चांगलंय. मला वाटलं होतं माझ्या मनस्थितीचा विचार करून माझ्यासाठी तुम्ही इथे आला आहात. अगं पण तुम्ही पण शेवटी तुमच्या मुलासाठीच इथे आलात. जाऊ दे, आता काय बोलण्यात अर्थच नाहीये. माझं ऐकून तर घे. जाऊ दे, मला काहीच ऐकायचं नाहीये. आसावरी, आसावरी ऐक. आसावरी, मगाचपासून बघते अरे नुसताच स्माइल करतोय. बोल की काहीतरी. खूप शांत वाटतंय ग. खूप हलकं झाल्यासारखं वाटतं. बाबांनी मिठी मारली म्हणून खूप आनंद झालाय ना? कळतंय मला. आणि गंधार, एवढ्या आनंदात मी तुला कधीच पाहिलं नव्हतं. हो, खूप रिलॅक्स्ड वाटतंय मला. मनातून सगळी भीतीच निघून गेली. आता वाटतंय की सगळं नीट होईल. लहानपणी जेव्हा मधुरा काकू कार्तिकला ओरडायची, त्यावेळी प्रसन्न काका त्याच्या मागे खंबीरपणे उभा राहायचा, त्याला सपोर्ट करायचा. हे बघून मला असं वाटायचं की माझ्यासाठी असं कोण करणार? प्रसन्न काका लाड नाही करायचे तुझे? करायचा आणि करतोही, पण तो शेवटी काकाच. आज पहिल्यांदा माझ्या बाबांनी मला सपोर्ट दिला. दिशा, खूप खूप छान वाटतंय मला. मलाही तुझा त्यांच्यावरचा राग गेला हे बघून खूप बरं वाटतं. आता ना आपली पण फॅमिली पूर्ण झाली. पण उशीर केला त्यांनी. कितीतरी वेळा आम्हाला त्यांची गरज होती तेव्हा ते इकडे नव्हते. आता येऊन एकदा मिठी मारली म्हणजे सगळं सॉर्ट आउट होतं असं नाही ना ग? नको ना रे, आता उगाच जुन्या गोष्टी मनात ठेवू नकोस. ते आले ना आपल्यासाठी स्वतःहून. हो, बघितलंस, माझं ऐकलंस ना म्हणून हे सगळं झालं. पुढेही ऐकत जा, म्हणजे आयुष्यात ना भलं होईल तुझं. आई, तुम्ही इथे आहात?
काही कामं राहिली होती का? मला सांगायचं होतं, मी आले असते मदतीला. अगं काही नाही ग, एवढंच फक्त पुसून ठेवायचं होतं. तुला काही हवंय का? नाही, मी पाणी प्यायला आले होते. काही बोलायचंय का तुला? कळतच ना तुम्हाला आई. सगळंच कळत. बोल. आई, हा पवन जो माणूस आहे ना, तो मला नाही पटत. आणि मला हे कार्तिकला सांगता येत नाहीये. म्हणजे कसं आहे ना, आतापर्यंत आम्ही दोघांनी एकमेकांना आपापल्या करिअर बद्दल स्पेस दिलेली आहे. त्यावरनं अनेकदा आमची भांडणं सुद्धा झाली आहेत, पण शेवटी आम्ही स्वतःला पटेल तोच डिसिजन घेतो. अगं पण तेच बरोबर आहे. हे बघ, नवऱ्या बायकोच्या नात्यामध्ये कुठलाही डिसिजन हा एकट्याने कधीच घ्यायचा नसतो, दोघांनी मिळून घ्यायचा असतो. पण हे त्याला पटलं नाही तर? तुला पटणं महत्वाचं आहे. हे बघ, बायकांना ना उपजतच सिक्स सेन्स असतो. कुठला माणूस बरोबर आहे हे त्यांना बरोबर कळतं. म्हणून तू त्याला हे सांगणं गरजेचं आहे. आणि तरी त्यांनी ऐकलं नाही तर मग त्याचा निर्णय त्याला घेऊ दे. त्यालाच तर आपण स्पेस देणं म्हणतो ना. नका एवढा विचार करू. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.